नमस्कार, मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। मला राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतंय, मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण। संजय राऊतांविरोधात सोलापुरात गुन्हा दाखल, जयकुमार गोरेंवरील वक्तव्य भोवले। जायकवाडी धरणात 64,000 क्युसेकने पाण्याची आवक, पाणीसाठा 81% आणि राज्यात महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा लागू, नियम मोडल्यास 7 वर्षापर्यंतच्या कारावासाची तरतूद, बळजबरीने धर्मांतराला आळा बसणार। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। भाजप नेत्या तथा मंत्री पंकजाताई मुंडे यांनी मला राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतंय असे मोठे विधान केल्याने सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे। मात्र राजकारणातून निवृत्त व्हावेसे वाटत असले तरीही जनतेचा प्रचंड उत्साह पाहून आपल्याला काम करण्यासाठी नव्याने उभारी मिळते असेही त्यांनी स्पष्ट केले। याशिवाय या संवादादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे विशेष कौतुक करताना पंतप्रधान मोदी हे खऱ्या अर्थाने देशाच्या विकासाचे आणि उज्ज्वल भविष्याचे फ्रेंड आहेत अशा शब्दात त्यांच्या नेतृत्वाची स्तुती केली आहे। परळी महामार्गाच्या दुरावस्थेवर भाष्य करताना पंकजाताई मुंडे यांनी भावनिक वक्तव्य केले। त्या म्हणाल्या, या रस्त्यावर खडकत आले आणि पीएला म्हणाले, आता कंटाळा आलाय, राजकारणातून रिटायर्ड व्हावेसे वाटत आहे। मात्र सभेच्या ठिकाणी आल्यानंतर नागरिकांचा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून आपल्याला नव्याने प्रेरणा मिळाल्याचे मुंडे यांनी म्हटले। ही लाल दिव्याची गाडी माझ्यासाठी नाही तर तुमचा विकास करण्यासाठी आहे असेही पंकजाताई यांनी यावेळी म्हटले। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त पहाडी पारगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली। सर्वप्रथम पहाडी पारगाव ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण करून अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी तसेच ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यानंतर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याची व साहित्याची तसेच सामाजिक योगदानाची सविस्तर माहिती देण्यात आली। त्यानंतर साठे चौक येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले। तर शेवटी भाजपा नेते तथा गावचे उपसरपंच श्री हनुमंत बाप्पा मुंडे यांच्या वतीने ग्रामस्थांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली। त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले। युवा दर्पण लाईव्ह साठी विष्णू रंधवे, किल्ले धारूर। उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांचा बीड जिल्हा दौरा संपताच बीडमध्ये राजकीय घडामोडींना मोठा वेग आला असून बीड नगर परिषदेतील सत्ताधारी गटातील वाढती नाराजी आणि नगरसेवकांच्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। 6 महिन्यांपूर्वी आमदार विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली बीड नगर परिषदेत स्थापन झालेल्या सत्तेसमोर आता अस्तित्वाचे आव्हान उभे राहिल्याचे बोलले जात आहे। सत्ताधारी नगरसेवकांच्या असंतोषामुळे बीड नगर परिषदेतील सत्तेचे गणित कधीही बदलू शकते असा राजकीय वर्तुळात दावा केला जात आहे। तर गेल्या काही वर्षांपासून एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी मानले जाणारे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि त्यांचे बंधू भाजपा नेते डॉक्टर योगेश क्षीरसागर हे दोघेजण एकत्र येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। याचा अनुषंगाने भाजपा नेते डॉक्टर योगेश क्षीरसागर म्हणाले की बीडच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे। तर या वक्तव्यास आमदार संदीप क्षीरसागर यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत, वेळ आली तर आम्ही दोघे क्षीरसागर बंधू एकत्र बसण्यास तयार आहोत असे स्पष्ट संकेत त्यांनी दिल्याने राजकीय चर्चांना आणखीनच उधाण आले। जर या दोन्ही नेत्यांमध्ये हातमिळवणी झाली तर बीडच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांची समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्याच पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळात बीड नगर परिषदेत खरोखर सत्तांतर होणार की सत्ताधारी गट आपले संख्याबळ कायम ठेवण्यात यशस्वी होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। पाहुयात भाजपा नेते डॉक्टर योगेश क्षीरसागर आणि आमदार संदीप क्षीरसागर नेमकं काय म्हणाले ते। बीडच्या विकासासाठी, बीडच्या लोकांसाठी दोन्ही क्षीरसागर बांधव एकत्र येतील। आता राजकीयरित्या आम्ही दोन वेगवेगळ्या विचारांमध्ये सध्या काम करत असलो तरी सुद्धा जर तशी काही परिस्थिती निर्माण झाली आणि जेणेकरून बीडकरांना आपल्याला या सगळ्या गोंधळातून काही व्यवस्थित चित्र निर्माण करून काम करून दाखवायची वेळ येत असेल तर त्या संस्थांचं जर आपल्याला त्या ठिकाणी त्या संस्था व्यवस्थित चालवायच्या असतील तर काय प्रस्ताव येतात काय नाही त्या प्रकारे आपण बघू। तुम्ही हात पुढे करताय सुरुवातीला पाऊल पुढे, जो गोंधळ चालू आहे त्यामध्ये सगळ्याच्या संपर्कात आम्ही आहोत, त्यातून काही ना काही चांगलं निघेल।
हे बघा, हा कौल लोकांचा अजितदादांकडे बघून दिलेला आहे आणि कौल दिल्यानंतर सुद्धा आम्ही बिनशर्त पाठिंबा दादांकडे बघून आम्ही दिलेला आहे की दादांच्या माध्यमातून तिथं कामं होतील. पण ज्या पद्धतीचा तिथं कारभार चालू आहे, पूर्ण चित्र हे लोकांसमोर आहे. हे चुकीचा कारभार तिथे चालू आहे. दोघं भावंड एकत्रित होऊन बीडच्या विकासासाठी काही चर्चा करायला तयार आहात? बघा, विकासाचा विषय असेल किंवा लोकांच्या अडचणी कामाचा जो विषय असेल तर आम्ही विचार नक्कीच करू. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि परळीचे आमदार माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे एक वक्तव्य आता चांगले चर्चेत आले आहे. परळी येथे एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की अशी एक सभा घेणार आहे ज्यामध्ये मी भाषण करणार नाही, परंतु या वयातही आपण किती शारीरिकदृष्ट्या सक्षम आहोत हे उपस्थितांना शर्ट काढून प्रत्यक्ष दाखवणार आणि जय हिंद जय महाराष्ट्र म्हणणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाहुयात आमदार धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले ते. पण वकील साहेब, एक सभा आपल्याला अशी करायची आहे की ज्या सभेत मी भाषण करणार नाही, तर या वयात सुद्धा आपण शारीरिक किती सदृढ आहेत याच्यासाठी सभेला आलेल्या लोकांना आपलं शर्ट काढून दाखवायचं आहे की माझी तब्येत कशी हे तुम्ही विचारलं, ही माझी तब्येत अशी आहे एवढं दाखवायचं. जय हिंद जय महाराष्ट्र करा. मोठमोठ्या शहरात जाऊन लाखो रुपये खर्च करूनही जिथे यश मिळवणे कठीण होत असते, अशा परिस्थितीतही माजलगाव तालुक्यातील दिंद्रूड सारख्या ग्रामीण भागातील मल्हार कोचिंग क्लासेसच्या एका विद्यार्थ्याने मात्र नेत्रदीपक यश मिळवत इतिहास घडवलाय. शिक्षकांचे मार्गदर्शन व अहोरात्र मेहनतीच्या जोरावर ज्ञानेश्वर बडे या विद्यार्थ्याने तब्बल 4 वेगवेगळ्या कठीण परीक्षेमध्ये अभूतपूर्व यश संपादन केले आहे. यामध्ये रिनीट 2026 मध्ये 582 गुण मिळवत MBBS प्रवेशासाठी तो पात्र ठरलाय. तर JEE मेनमध्ये 97 पर्सेंटाईल, आयसर रिसर्च एक्झाममध्ये तो पात्र ठरलाय. तसेच MHCET मध्ये देखील 98.62 एवढे पर्सेंटाईल त्याने मिळवले आहे. ज्ञानेश्वरचे हे यश केवळ आकड्यांचे नव्हे, तर त्यामागे मल्हार कोचिंग क्लासेसच्या शिक्षकांची अफाट मेहनत आणि समर्पण दडलेले आहे. सर घरचे नसूनही सरांचे घरच ज्ञानेश्वरची अभ्यासाची जागा बनले आणि क्लासेसचे ऑफिस ही त्याची अभ्यासिका. अंकुशकर सरांचे वैयक्तिक नियोजन व मार्गदर्शन, अहोरात्र घेतलेली रिव्हिजन आणि मार्गदर्शनाची मिळालेली खंबीर साथ या बळावरच दिंद्रूड सारख्या ठिकाणी एका विद्यार्थ्याने देश पातळीवर आपल्या यशाचा डंका वाजवलाय. ज्ञानेश्वर बडे याच्या या यशाबद्दल त्याचे आणि त्याचे मार्गदर्शक मल्हार कोचिंग क्लासेसचे अंकुशकर सर यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा ही नम्र विनंती. तोपर्यंत नमस्कार.